आताची सर्वात मोठी न्यूज, शरद पवारांना पुन्हा धक्का. या आमदाराची होणार अजित पवार गटात घर वापसी. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. विधानसभेनंतर राज्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेते मंडळींनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील अधिवेशनाला हजेरी लावली होती. यानंतर अजित पवार गटाने सतीश चव्हाण यांची विधान परिषदेची आमदारकी रद्द करण्यासाठी विधिमंडळाला दिलेले पत्र मागे घेतले होते. यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार गटाला धक्का बसणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये जोरदार इन्कमिंग झाले होते. महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांची साथ सोडून अनेक जण शरद पवार यांच्यासोबत आले होते. त्यामध्ये फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांची चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचा मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने संजीवराजे हे फलटण राजकारण सांभाळतात. मात्र भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना कंटाळून संजीवराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. महत्त्वाचे म्हणजे रामराजे यांच्या पाठिंब्यानेच हा प्रवेश झाला होता. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं होतं. मात्र आता संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा अजित पवार गटात घरवापसी करणार असल्याचे समजते. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र त्यांना उमेदवारीसाठी संधी न देता शरद पवार गटाने दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.